पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो, तुम्हाला आठवतंय का आपलं लग्न झाल्यावर तुम्ही मला काश्मीरला फिरायला घेऊन गेला होतात आणि तिथून येताना आपण सफरचंदाची अख्खी पेटी घेऊन आलो होतो आणि आल्यावर रोज तुम्ही मला सकाळ संध्याकाळ ऍपल मिल्कशेक द्यायला सांगायचं। आता करून आणू का ऍपल मिल्कशेक का पेज घेणार आहात? नेत्रा आली आता, ती तुमच्यासाठी पेज घेऊन येईल। अहो, काय झालं? आजोबा, अहो असं काय करताय? काय झालं आजोबा? आता तर बरे होते ग हे। नेत्रा, तू नर्स आहेस ना, बघ ना यांना काय होते ते। आजी, मलाच काही कळत नाहीये। मला बघून नेहमी असं करतात आजोबा, असं घाबरल्यासारखं करतात आणि मी काहीच नाही करत, नुसतीच बसलेले असते। अहो, तुम्ही ओळखलं नाहीत का? ही नेत्रा आहे, तुम्हाला भेटलीये ती 2-4 वेळा आणि काल रुपालीनी नाही का सांगितलं की आता तीच तुमचं औषध पाणी बघणार आहे म्हणून? होतं असं कधी। मी यांच्यासाठी पेज घेऊन येईल, हा? तू थांब यांच्या जवळ जरा। हो। आजोबा, तुम्हाला बरं वाटतंय ना? देवी आई, मला जे दिसलं त्या संकेताचा काय अर्थ आहे? कोणाच्या जीवाला धोका आहे आणि कोणापासून? आई सांगा ना, तुम्ही कधी गुजराती साडी नेसली काय? नाही अगं, कशासाठी? पण आता नेसा ना। एवढी भेंडी पुरणार आहेत का आपल्याला? आई, आपण ना गुजराती साड्याचा बिझनेस सुरू करायचा। हे करते, तू बाकीचं बघ काय ते। पटापटा करायची कामं ग। आई, आणि तुम्ही ते साडी नेसून असं मॉडेलिंग करायचं। तुमच्यासारखी खानदानी सुंदर बाईना बघून आपला सगळ्याच साडी असं 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 विकत घेते। आई, मग आपला प्रॉफिटच प्रॉफिट होतो। फाल्गुनी, बेस्ट आहे तू। थकत नाहीस तू? ते ना, पण आपको घरात काम में मदत तो करवीच पडे ना। नाही, बरोबर आहे। वायफळ बडबड करून कोण थकणार आहे म्हणा। आपण बिझनेस सुरू करा ना। तू एक काम का नाही करत आहे? तू सगळ्या साड्या घे आणि केतकीकडे जा, तिला सांग या साड्या नेस आणि आपण फोटो काढूया म्हणावं। ती पण रिकाम टेकडी, तू पण रिकाम टेकडी, होऊन जाईल काम। हो चालेल, मी विचारून बघते, येते। आजी, मी गुजराती साड्याचा बिझनेस सुरू करायचा, तुम्ही नसून मॉडेलिंग करायचा क्या? नको नको, मी आहे ती ठीक आहे। येते मी। काय चाललंय हिचं? ते चालूच असतं आई। बसा, मी चहा ठेवते। नाही, चहा नको। मला जरा तुझ्याशी बोलायचंय। काय झालं? पोलिसांचं टेन्शन घेतलंय का? नाही, मला नेत्राबद्दल बोलायचंय। काय झालं? अगं,
हे तिला घाबरतात. अगं सुमन, काय ताई? गूळ संपलाय ग, घेऊन ये जरा. आणि अर्धा किलो आण. हो. हा. तिला पाहिलं ना की हे कसं तरीच करायला लागतात. ती आमच्या बेडरूम मध्ये आली की हे घाबरतात. पण म्हणजे नेत्राला घाबरण्यासारखं काय आहे? तेच मला कळत नाहीये. मी काय म्हणते, आपण शेखरशी बोलूया का त्या मुलीबद्दल जरा? हो, म्हणजे कधी कधी मलाही कळत नाही तिचं नेमकं काय चाललंय. आता आधी त्याच्या मित्रांना भेटायला गेला तर ही सुद्धा निघाली होती त्याच्याबरोबर. काय सांगतेस? आता तर शेखरशी बोलायलाच हवं आपल्याला. नाही म्हणजे हे तसे सहसा असं करत नाही, पण ह्यांना जर नेत्रामुळे त्रास होत असेल ना, तर मला ती मुलगी या घरात नकोय. अगदीच. रुपाली, आले शिख. रुपाली मी आलोय का? लवकर आलात, मला वाटलं होतं रात्र होईल. अगं नाही, तासभरच मीटिंग होती, लगेच निघालो. बरं आता फ्रेश होऊन घ्या, मी कॉफी ठेवते. तर अद्वैतला बोलव ना, उद्यापासून ऑफिस जॉईन करायचं म्हणतोय. त्याला सगळी कामं एक्सप्लेन करून सांगितली असती. अरे आधी घरात नाहीये. कुठे बाहेर गेलाय का? तो मित्रांना भेटायला गेलाय. कंटाळला घरात बसून, म्हटलं जा मग, मीही अडवलं नाही. बर, त्याच्याबरोबर नेत्रा गेली आहे ना, ठीक आहे. नाहीये, ती आमच्या खोलीत आहे यांच्या बरोबर. का? नेत्रा घरी का थांबली आहे? रुपाली, नेत्रा अद्वैत बरोबर का नाही गेली? अहो, अद्वैत मित्रांना भेटायला गेलाय ना. नेत्रा कुठे आहे? नेत्रा, नेत्रा! अरे शेखर, काय झालंय तुला? आई तू 2 मिनिटं थांब जरा. नेत्रा! काय झालं साहेब? नेत्रा, तू अद्वैत बरोबर का नाही गेलीस? शेखर, जरा तू शांत हो बघू. आई तू प्लीज 2 मिनिटं थांब जरा. अगं मी काय विचारतोय, तू त्याच्याबरोबर का नाही गेलीस? साहेब मी जाणार होते, पण मग बाई साहेब म्हणाल्या की आजोबांबरोबर थांब म्हणून. अहो, तो मित्रांना भेटायला गेलाय आधी. नेत्रा कशी जाईल त्याच्याबरोबर? तुम्ही का सगळेजण असे वागताय? रुपाली, तुला मी कालच सांगितलं होतं, नेत्रा अद्वैत बरोबरच असणार. सांगितलं होतं ना. मग अहो नेत्रा, आपल्याला निघायला हवं. तू लवकर चल, तुला जायला हवं. चल ये लवकर. कुठे गेला काहीच कळत. नेत्रा, तुला बरं वाटत नाहीये? काय होतंय तुला? काय झालंय? नाही मी ठीक आहे. बरं अद्वैत कुठे गेला काय माहितीये तुला? नाही, ते तसं काहीच म्हणाले नाहीत. त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये. त्याला कुठे शोधायचं काही कळत नाही. नेत्रा, काय होतंय? तुझं डोकं दुखतंय का? काय होतंय तुला? नेत्रा, हॉटेल साम्राज्य, पाषाण रोड. काय? हॉटेल साम्राज्य, पाषाण रोड. अद्वैत साहेब तिथेच आहेत. लवकर चला. पण तुला कसं कळलं? मी सगळं सांगते तुम्हाला नंतर. तुम्ही लवकर चला. हो ठीक आहे, ठीक आहे. पुढं हॉटेल साम्राज्य, पाषाण रोड. चल लवकर. बाय द वे, आपण इतक्या वर्षानंतर इथे आलो, पण इथली वाईब अजून तशीच आहे ना? हा ना. एनिवे,
आता भेटत राहूया. एक्झॅक्टली. चल भेटू. बाय बाय. बाय. चल बाय बाय. बाय बाय. काळजी घे. बरं तुम्ही दोघं कसे जाणार आहात? चला मी सोडतो तुम्हाला. हा चल मी तुझ्यासोबत येतो. हा काय मूर्ख माणूस आहे. हॅलो, तुम्हाला गाडी काढावी लागेल, मी निघतोय. नाही काढत जा. आर यू आउट ऑफ युअर माइंड? ही काय पद्धत आहे का गाडी लावायची? आता ठोकली असती गाडी. आता तू मला शिकवणार काय पद्धत असते ते. हे बघ, तू गाडी काढ, मला निघायचंय. सांगितलं ना एकदा नाही काढत. मला तुझ्या नादी लागण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. गाडी काढ, मला निघायचंय. सांगितलं ना एकदा नाही काढत. हे बघ, जर तू गाडी काढली नाहीस ना तर मला पोलिसांना फोन करावा लागेल. पोलिसांची धमकी मला देतोय. रस्ता तुझ्या बापाचा आहे. ए, बाप काढायचा नाही. बाप नाही काढायचाच माझा, आणि अंगाला हात नाही लावायचा. ते धरण्याला ए, अंगाला हात नाही लावायचं सांगून ठेवतो. मोठ्या बापाचा आहे. अंगाला हात लावायची हिंमत कशी केलीस तू? साहेब तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. अद्वैत, बाबा, अद्वैत तू बरा आहेस ना? ठीक आहेस ना तू? तू बरा आहेस ना? तू ओकेस ना रे? बाबा मी ओके, रिलॅक्स. पण तू इथं काय करतोस? बाबा मी माझ्या फ्रेंड्सना भेटायला आलो. अरे पण एकटं येण्याची काय गरज होती? नेत्राला का बरोबर घेऊन आला नाहीस तू? बाबा ती बरोबर आली असती तरी हेच झालं असतं. त्यांनी मुद्दाम केलं हे सगळं. इट वॉज प्लॅन. अरे नसतं घडलं हे. आता सुद्धा नेत्राने मला सांगितलं की तू इथेस म्हणून. अरे म्हणून तर मी वेळेवर पोहोचलो. इम्पॉसिबल. मी इथे येणार आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. नेत्रा, अद्वैतने जर कोणालाच सांगितलं नव्हतं तर तुला कसं कळलं अद्वैत इथे आहे म्हणून? नेत्रा काय विचारतोय आम्ही? ते सकाळी मी तुम्हाला फोनवर बोलताना ऐकलं होतं की तुम्ही इथे येणार आहात, म्हणून मला समजलं.
नाही, पण सकाळी मी या जागेबद्दल काहीच बोललो नव्हतो. नाही म्हणजे मागे एकदा मी तुम्हाला फोनवर बोलताना ऐकलं होतं की तुम्ही तुमच्या मित्रांना या जागी भेटता, म्हणून मग मी साहेबांना म्हटलं इथे जाऊया. म्हणजे अंदाज बांधला मी असाच. ओह ओके, थँक्यू सो मच नेत्रा. तू बाबांना इथे वेळेवरती घेऊन आलीस म्हणून माझा जीव वाचला आज. थँक्यू. आय एम रिअली ग्रेटफुल. ही मुलगी जोवर अद्वैतच्या जवळ आहे तोवर मृत्यू अद्वैतला स्पर्शही करू शकत. बाबा, आज दुसऱ्यांदा जीव वाचलाय नेत्रामुळे माझा. नाही साहेब, मी काही नाही केलं. देवी आईने केलं जे केलं ते. तुला आता लक्षात आलं नेत्रा तुझ्या बरोबर नेहमी का असायला हवीत? बरं चल आता घरी जाऊया आपण. बाबा, पण मला शॉपिंगला जायचं. नाही बाबा प्लीज. नाही, तू आत्ता माझ्या बरोबर घरी यायचंयस. कुणाल, तू अद्वैत साहेबांची गाडी घेऊन ये. ठीक आहे, चला रे. तू खरंच बॉडीगार्ड आहेस का माझी? तू आहेस म्हणूनच मी आहे. काय साहेब. चला. प्रेम, शेखर खरंच बरं झालं तुम्ही वेळेवर पोहोचलात, नाहीतर कठीण होतं सगळं. पहिले मला खूप भीती वाटायला लागली. आपल्या अद्वैतच्या बाबतीत सतत काहीतरी असं घडतंय. हो ना, पण शेखर नक्की कोण माणसं होती? नाही काय कळलं नाही. ते गुंड पळून गेले, पण एवढं मात्र नक्की त्या भाडवतरी गुंडांना कोणीतरी पाठवलं होतं. कशावरून? अगं रुपाली, त्यांनी वाद उकरून काढला, मुद्दामून वाकड्यात शिरले. पण ही माणसं सापडलीच नाही. नाही ना, मी उद्याच जाऊन पोलीस कंप्लेंट करणार आहे. काहीतरी क्लू मिळेल. अगदीच बरोबर आहे. नाही, करायलाच हवी पोलीस कंप्लेंट. अहो, पोलिसांवरनं आठवलं, आज खोपोली पोलीस स्टेशनवरनं पोलीस आले होते, इन्स्पेक्टर. पोलीस कशा करतात? चौकशी करायला. कोणाची? आईंची चौकशी करायला आले होते ते शेखर. काय? खूप प्रश्न विचारले त्यांनी आईंना. पण हे मला अधिकारी सांगितलं कोणी? तुम्ही तळेगावला कामात होतात की नाही, मला तुम्हाला डिस्टर्ब नव्हतं करायचं. म्हटलं घरी आलात की सांगेन, पण घरी आल्यावर निघूनच गेलात तुम्ही लगेच. त्या पोलिसांनी सुद्धा मला काही कळवलं नाही. एक सांगू का शेखर, म्हणजे ह्या सगळ्यामुळे ना घरातलं वातावरण बिघडतंय. खूप खूप त्रास होतोय सगळ्यांनाच. आईंनाही खूप त्रास झाला. प्लीज काहीतरी करा शेखर. या चौकशा थांबवायला हव्यात आता.